आज माझ्यासोबत अशा चांगल्या गोष्टी घडतील असं वाटलं पण नव्हतं बाबा हो. तर आज सकाळी पहिला गेलो कॉलेजला आणि तिथं फॉर्म भरायचा पण होता. मग प्रणवतीनं आपलं फॉर्म पण भरायला मदत केली. त्याचं कसं आहे, मैत्रीण आहे म्हटल्यावर तेवढं करणं बनतंयच. मग तिथनं आम्ही गेलो आमच्या मम्मीला भेटायसाठी, कारण प्रणवती म्हणत होती आमच्या मम्मीला पण भेटायचं होतं. मग मम्मीला पण भेटून दिलो. अशी सगळ्यांची साथ मला फक्त एकामुळेच भेटते, ते म्हणजे स्वामींचा आशीर्वाद. तसं तर दिवसातनं खूप लोक भेटतात, पण हा मित्र पण भेटला आणि राहिलेलं स्वप्न म्हणजेच आटकेचं स्वप्न ते पण पूर्ण झालं. मग तसंच वाडीत आलोय तसं म्हटलं दर्शन घ्यायला जाऊया आपल्या महाराजांचं, कारण माझी सुरुवात पण इथून झाली. आरतीला दिशा देणं आणि जिथं नकारात्मक विचार आहेत त्यांना बदलून सकारात्मक करणं हे माझ्या महाराजांनी आम्हाला शिकवलं आहे आणि ते आमच्यासोबत ऐकलं आहे. तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा. तुमच्या भावाला सपोर्ट करायसाठी फॉलो पण करा. तिथून मग अनेक देवाचं दर्शन घेतलं आणि पावती करून निघालो मी घराकडे. आणि त्याचं कसं आहे, गौरविकेला कोणी बोलवलं आणि गौरविकी नाही गेला असं तर कधी होतच नाही. तर या प्रत्येला काय म्हणतात ते कमेंट करून पण सांगा बघा. मग मावशींच्या इथं गेलो आणि त्यावर इकडे जेवायची तयारी पण चालली होती. मग म्हटलं जेवायला पण बसून घ्या. त्या निमित्तानं आपल्याला महाराजांची संध्याकाळची आरती पण भेटली.